तर हे बघा मित्रांनो, असा धुमाकूळ चालू पावसाचा, मुसळधार पाऊस चालू आहे. ओढे बिडे सगळे असे गच भरून आले नाही का, पाणी वगैरे सगळीकडे भरपूर आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेत म्हणजे आता पाऊस सगळीकडे असा धुमाकूळ घालून झाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे गेस गे फॅमिली युट्यूब चॅनल मध्ये. बघा 10 वाजत आलेत आणि पूर्ण अंधार पडल्यासारखं झालं नाही का. बॅकग्राऊंड मध्ये होतं तुम्हाला, हे बघा कसं वातावरण झालंय नाही का. आबाळ वगैरे भरपूर आलंय, नसतं असं काय करावं या पावसांना, नसतं जीव खाल्लाय. लय अवघड झालंय. आणि आज तर काय 27 तारीख आहे, त्याच्यामुळे मला जाणं म्हणजे जायचं भागच आहे. रोज तर जातोच, पण काल पावसामुळे काय गेलं नाही. दिवसभर भरपूर पाऊस होता. काल दवाखान्यात वगैरे जाऊन आले, इंजेक्शन वगैरे घेऊन वगैरे. आता गोळे घेतलेत आणि आता थोडं हे करायचं, आवरायचं आणि निघायचं आपलं नाही का. असं तुमच्याकडे आहे का पाऊस? तर असेलच, सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे. दिव्या इकडे बघा आमची काय करते, अभ्यास करत बसली आहे ना दिव्या? अभ्यास करते बरोबर. करा, शंभू गेला आंघोळीला. तर मग आता आवरायचं आणि निघायचं. बघूया आज काय काय होते, कारण क्लोजिंग इथं ऑर्डर घ्यायचे मेन प्रायमरीला स्टॉफिसला भेटायचं आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट आहे त्यांच्यावरती साईन घ्यायचे. बरंच काय काम आहे. बघूया का काय होतंय. पाऊस तर भरून आलाय, पण निघाव तर लागेल. येताना किती वाजता जेवढं शक्य होईल तेवढं आता लवकर काम करण्याचा प्रयत्न करतो आणि मग रिटर्न येतो. आता थोडं चहा बनवायला सांगितलंय, चहा घेतो थोडा आणि आता निघायचं. तर बघा मित्रांनो, आता पावसानं धुमाकूळ घातलाय बघा. आता काय करणार, पाऊस आहे आता एवढं आजारी आहे तरी सुद्धा निघायचं. पॅन्ट पिंट घालतो आता, म्हणजे बाकी कपडे घातले तरी कपडे पण घालायला आणि आता निघायचं, फाटकीन सुटायचं. तरी बघा 10:30 वाजले आले. कारण काल पण असंच म्हणलं पाऊस होईनंतर जागा, पण काय उघड नाही दिवसभर, त्यामुळे झोपून होतो, आघात करत होतो. पण आज काय झालं तर आम्हाला जायचंय, कारण आज ते पूर्ण केल्याशिवाय सुटीला म्हणजे सारखा फोनवर फोन करतोय, काय झालं काय झालं काय झालं. एक पाऊस दाखवला कसा पडतोय इकडे बघा. पाऊस दिसत नाही बरं का त्यात पाऊस. तिकडे 2x करतोय तिकडे इकडे. आता बघा तुम्हाला दिसत असेल बघा, तिकडे गाड्या बिगाड्या नाही का. किती पाऊस आहे मुलगा असं दे. तर अशा पद्धतीने पाऊस पडायला भरपूर चालू आहे, पण नावेला जाय निघा जातात सुटा. दिव्या पाऊस कसा आहे ग? कसा आहे पाऊस? दिव्या आमची लाजतील आहे. तर रेनकोट वगैरे घातलाय आणि त्याचबरोबर पाऊस पण चालू झाला नाही का. आता आपण ह्याची आज टेस्ट घेऊ. हा जीनचा रेनकोट आहे. बघूयात आपण, म्हणजे क्वालिटी एकदम चांगली आहे. दुकानदार म्हणलं की बाबा माझ्या विश्वासावर घेऊन जा, कसले पाणी आज जाणार नाही वगैरे. बघूयात आज जरा टेस्ट घेऊन आपण. आपल्याला निघायचं आता थोडं वेळ. पाऊस पण बघा मुसळधार चालू आहे, भरपूर पाऊस चालू आहे नाही का. तर बघू आपण आज काय होतं. बघूयात आपण आता निघूया थोड्या वेळ. हे बघा मित्रांनो, असा धुमाकूळ चालू आहे पावसाचा, मुसळधार पाऊस चालू आहे. ओढे बिडे सगळे असे गच भरून आले नाही का, पाणी वगैरे सगळीकडे भरपूर आहे. त्याचबरोबर इकडे पण रस्त्यावरती गाड्या वगैरे भरपूर येतात आहे. पाणी पावसाचा असा धुमाकूळ झाला. तर हे जर्किंग घालून म्हणजे आपलं रेनकोट घालून जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला कंटिन्यू पावसात आहे. अजून पण आता लिकेज वगैरे आतमध्ये तर नाही, अजून काय असं जाणवत नाही मला. अजून ह्याला आपण चांगला तास 1.5 तास वापरून बघूया नक्की कसा होतं नाही का, पाणी वगैरे जाते का नाही किंवा काय नाही. तर ते बघू. हेल्मेट मुद्दाम घातलं नाही, कारण ह्यावरती तो काय बसणार नाही त्याच्यावरती हेल्मेट, त्यामुळे हेल्मेट घातलं नाही. तर आता बघूयात आपण. हे बघा त्याचबरोबर मागा नाही इकडं बॅक कॅमेऱ्यानं जातो. आपला तिरंगा फडकताना तुम्हाला दिसतो बघा. हा तिरंगा बघा फडकतोय आपला. हा तिरंगा असाच फडकतच राहायला पाहिजे एवढा पाऊस आहे तरी. तिकडे बघा नद्यांना, सॉरी पावसामुळे पाणी वगैरे पूर्ण असं फुल भरलेलं आहे सगळीकडे. सगळ्या राणा मनात सगळीकडे असं पाणी झालंय भरपूर बघा. हे बघा इकडे पण भरपूर पाणी झालेलं आहे, भरपूर. ते प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे. मध्ये मला थांबता आलं नाही म्हणून जरा साईडला येऊन थांबलं, पण पाणी असं भरपूर आहे सगळीकडे. तर अजून आपण ह्याला एक अर्धा पाऊण तास चांगला भिजूया, बघू आपण काय होतं. मी आजार आहे तरी पण बघू ह्याच्या नक्की क्वालिटी काय आहे आपण चेक करूया. त्याचबरोबर आता वर्षीला म्हणजे आलं जवळ तरी 10-10:30 वाजता निघालो होतो. 12 वाजता आले खूप सावकाश आलं, कारण पाऊस भरपूर आहे. आता थोडं जेरॉक्स वगैरे काढायचं आणि नंतर मग स्टॉकिस कडे जायचं आपला. तर बघूया आपण आज कसं होतं. तर मित्रांनो फायनली 2 तास जवळजवळ याला पावसामध्ये भिजवला आणि जेरॉक्स वगैरे काढून मी आले. स्टॅम्प वगैरे घेतले. शॉप दिसतं बघा माझं तुम्हाला जातो. शॉप आहे इकडं मनकरणे एक औषध आलं आहे. त्याच्यानंतर मग इकडे पण त्यांचं दुसरं एक शॉप आहे होलसेलचं, दिसतंय का, होलसेलचं शॉप आहे. घेतलं त्यांचं स्टॅम्प. आणि आता अजून पाऊस चालू झाला, पाऊस उघडला होता 2 मिनिटं झाले.
तर अजून चालू झालाय. आतापर्यंत काय याचं हे नाही झालं नाही का, म्हणजे कुठं लिकेज किंवा असं जाणवत तर काय नाही आहे. जरी रेनकोट वगैरे काढलं समजेल नाही का. तर आता जायचं आहे, 1-2 कॉल आता करतो. डॉक्टरांची एक विजिट अपॉइंटमेंट घेतली, डॉक्टरांना भेटायचं आणि मग नंतर जायचं. ते पण आता तिथं पेशंट असतील तर मग कॉल उचलच भेटेल, नसतील तर लवकर भेटेल. आपण इथून मग जावे लागतं. तर मित्रांनो 2 वाजत आले, म्हणजे 2 वाजून गेलेच आहेत, 5 मिनटं झाले. तर आता निघायचं आहे लवकर, कारण बघा मला 12 वाजल्यापासून निघत आहे, पण पाऊस काय थांबायचं नाव घे नाही. त्यामुळे आता भिजत तर निघण्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही. असं बघूया आपण त्याची टेस्ट पण होईल. म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंड होतं तर आपल्या डॉक्टरांना भेटायचं एकदा, एक विजिट आहे महत्त्वाची, आणि त्याच्यानंतर मग घरी जायचं. पण डॉक्टर आता आहेत का नाही ना ते सांगता येत नाही, कारण 2 वाजून गेले. तर पण बघू जातात आता. आणि आता तुम्हाला एकदा बॅकग्राऊंड होतं बघा मागचं, बघा हा बघा पाऊस वगैरे भरपूर आहे, गाड्या बिड्या आता झूम केल्यानंतर दिसत असेल तुम्हाला. डेंजर काम झालं नाही का पावसाचं. गावाकडल्या माणसाला वाटतं फक्त गावाकडून पाऊस आहे नाही का, तसं काय नाही. पण ऑल इंडियामध्ये महाराष्ट्रात तर संपूर्ण ठिकाणी पाऊस आहे, आणि काम केल्याशिवाय तर काय दुसरा पर्याय नाही. कामाशिवाय आपल्याला थोडं काय भागत नाही काय. मग चला आता आपण बघूयात आणि निघूयात आता, चला. तर मित्रांनो फायनली आलो मी क्लिनिकमध्ये, आणि जवळजवळ 2:45 वाजत आले. तरी सुद्धा सर आहेत. बरं झालं, कारण म्हणलं उशीर झालं तर भेटत नाही सर. नाही पाऊस चालूच आहे अजून तरी काय झालं नाही रेनकोटमध्ये नाही. आता बघू अजून इथून पाऊस बस लागतं आपल्याला, पावसात गेल्यानंतर अजून कळेल. बघूयात आपण आता सर वगैरे काय म्हणता येतं. क्लिनिक वगैरे खूप छान आहे सरांचं, मूर्ती पण छान आहे गणेशाची. छान मूर्ती एकदम. तर चला बघू सर काय म्हणतात, विजिट करू आणि मग आपण जाऊया. घरचा फोन येऊन गेलाय, बघूया आता. आलोय वरतून खाली, म्हणजे दवाखान्यातून खाली आलं ग्राउंडला नाही का. आता बघा तरी पण पाऊस चालूच आहे माझं, काय झंझट नसते झाली असू द्या. तर आता निघायचं थोडं, रेनकोट अजून काय नाही झालं त्याला. आता इथून पुढं बघूयात. तर चला आता निघतो डायरेक्ट घरी, फास्ट निघूया आपण. तर फायनली आलो घरी आम्ही नाही का. आवाज कमी करा टीव्हीचा. तर आलो घरी, बघा दिव्या लगेच आले, आवरून वगैरे फ्रेश झाले. जवळजवळ आता 4 वाजलेत नाही का. काम झालं, काम म्हणजे महत्वाचं डॉक्टरांना भेटायचं होतं आणि क्लोजिंगचं विचारून आलं. आता उद्या सकाळी बोलवलंय त्यांनी, जायचं बघू नाही का. पाऊस तर भयंकर होता, पण काय एवढं मी भिजलो नाही, म्हणजे काहीच भिजलो नाही. थोडं नॉर्मल म्हणजे डोकं वगैरे थोडं भिजलं होतं, बाकी काय सुद्धा नाही का. मेन म्हणजे बाकी जे इनरवेअरचे काय कपडे वगैरे होते ते काय भिजले नाही, ते महत्वाचं होतं. आता चांगला आहे बरं का रेनकोट, टेस्टिंग वगैरे ते चांगले घेतले आपण. आता अजून 2 दिवस बघू वापरून चांगलं नाही का, मग अजून आपल्याला जास्त कळेल. तर आता जेवण करायचं. जेवायला काय काय केलं जेवायला का. दोडक्याची भाजी दिसते. आज मंगळवार आहे, आज थोडं संध्याकाळी माळव वगैरे बघूयात घ्यायचंय बाजार वगैरे. दोडका मटका वगैरे केले मटकी. गेल्या आठवड्यात काय झालं होतं, तर ते पावसामुळे बाजार व्यवस्थित करतात ना. आता ह्या वेळेस बघू, पाऊस तर आहे पण काय तर आणून आणता येईल नाही का खाण्याचं. या की मला दाखवा की गरम गरम ठेवा. हा गरम गरम आहे, गरम गरम आहे, आताच केलाय मी स्वतः. बघू भाकरी बघा हे केले. भाकरी आहे, मटकीची भाकरी, डाळ, भात मटकी. आणि भाकरी. हा तर असं जेवण केलंय बघा. दिव्या जेवली का तू. होय शंभू तू जेवला का इकडे, जेवण केलं का तू. भाकर नाही का खाल्ली. आता होय कशी जेवण. बर. मित्रांनो या जेवायला जेवण करूया. आता मग संध्याकाळी जायचं बाजार. मित्र काय नाही, पाऊस कसला आहे बाहेर, कुठे जातो खेळायला. जायचंय, भाजीला जायला भेटत नाही पावसाळ्यात. माळवा आणायचं, भाजीला वगैरे जायचंय. आता बघू काय होतं. तर चला या जेवा मित्रांनो. या जेवायला. आताच पाऊस बघत राहा आपण, डेंजर चालू आहे पाऊस. पाऊस डेंजर आहे बाबा. असा पाऊस जवळजवळ 100 वर्षात पडला ना असं म्हणतात मे महिन्यामध्ये, तर नाही का कधीच. पहिल्या आठवड्यापासूनच पाऊस आहे मे महिन्यात. भरपूर पाऊस आला. चला या जेवा, आता भूक लागली, थोडं जेवण करतो. तर संध्याकाळचे 8:30 वाजत आलेत आणि आता जेवण करायचं आहे. तर जेवायला काय केलंय बघा, जेवायला काय केलंय, अंड्याची भाजी केली,
मासे आणायचे होते पण काय भेटले नाही त्यामुळे काय केले नाही. चिलापी नव्हती त्यामुळे आणली नाही. अंड्याची भाजी भाकरी वगैरे केली नाही का, भात केलाय. तर या मित्रांनो जेवायला आज थोडी जरा म्हणजे संध्याकाळी तब्येत जरा बरी आहे. तर मासे दर्शन काढा पण आणलं आणि थोडं अंडी वगैरे खाऊन जाऊन काय चाललं आहेत. काय तळलंय पापड्या वगैरे तळले. आणि मी जिरे छान तर या जेव्हा मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा. आज काय महत्वाचं काम झालं म्हणजे आपण डॉक्टर विजिटला गेलो होतो. कारण सीएमई खूप महत्वाची होती. ती सीएमई त्याबद्दल बोललो. नंतर ना काही डॉक्युमेंट जमा करायचे ते केले. आणि पावसात भिजताना आपल्या रेनकोटची टेस्ट काय होती नाही का, म्हणजे क्वालिटी काय ती बघायची होती. आपण थोडीफार चांगले आहे असं काय नाही, पण अजून 2-3 दिवस वापरल्याशिवाय कळणार नाही. आज पहिला दिवस होता. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जे असतात त्यांची जीवन असंच आहे जिंदगी. महिन्याला मंथ एंडिंगला काय कळत नाही, काय नाही का, काही ना काही असते सारखं काम. असं उद्या मॅनेजर यायचं, बघूयात आता काय होतं. थोडं राहिलं अजून, बघूया ना पण आता काय होतं. तर मित्रांनो बाय, काळजी घ्या, टेक केअर.